नमस्कार, आपण पाहत आहात YBN न्यूज मराठी। तुमचा आवाज बनेल आता तुमची ताकद। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील सर्व प्रशिक्षणार्थी यांनी जिल्हाधिकारी यांना विविध मागण्यांसाठी दिले निवेदन। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील सर्व प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षणाचा कालावधी हा 6 महिन्याऐवजी 11 महिन्याचा कालावधी वाढवून देण्यात यावा। त्यानंतर NRHN प्रमाणे त्यांचे काम बघून त्यांना 11 महिन्यासाठी कंटिन्यूशन देणे व कमीत कमी मानधन वाढवून हे पुढील प्रमाणे द्यावे। 12वी साठी 15,000 रुपये, डिप्लोमा साठी 18,000 रुपये, तर पदवीधर साठी 20,000 रुपये। सर्व प्रशिक्षणार्थींची दखल ही शासनाने लवकरात लवकर घ्यावी। आज आम्ही जरी 100-200च्या संख्येने उपस्थित आहोत, मात्र येणाऱ्या काळात आम्ही सर्व लाखोच्या संख्येने रस्त्यावर उतरून लोकशाहीच्या मार्गाने आमरण उपोषण सुरू करू। त्यांचं पेमेंट आता 18,000 करून द्यावे आणि त्याचप्रमाणे आमचा कॉन्ट्रॅक्ट जो आहे प्रशिक्षणार्थीचा तो 11 महिन्याचा करून द्यावा, ही आमची मागणी। शासनाने अनेक वेळेस असं सांगितलं की तुम्ही महिलांसाठी आम्ही रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे, वेगवेगळे प्रकारचे रोजगार उपलब्ध करून दिले, मात्र रोजगाराचे पेमेंट तुम्हाला जे भत्ता आहे तो मिळत नाही। याच्यावर काय म्हणाल तुम्ही? शासन फक्त बोलतच ना। आता आमचे पेमेंट 3 महिने झाले आम्हाला जॉईन होऊन, आमचे पेमेंट आणखी झालेले नाही। सांगता काय नाही, तुमचे पेमेंट पेंडिंगवर आहे, आम्ही प्रोसेसवर करेल नाही। तुमच्या फॉर्ममध्ये हे डॉक्युमेंट्स कमी आहे, ते डॉक्युमेंट्स कमी आहे। IFSC कोड, बँक अकाउंट नंबर नाही दिलेला, बँक अकाउंट चुकलेलं आहे आणि आम्ही पूर्ण अकाउंट नंबर पूर्ण आमचे डॉक्युमेंट्स आम्ही नेऊन जमा करतोय, तरी पण ते म्हणतात की तुमचे डॉक्युमेंट्स कमी आहे, होईल तुमचे पेमेंट पेंडिंगवर आहे। नुसतेच बोलतात की महिलांसाठी ही योजना आहे, महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा, पण आमचे पेमेंट आणखी पण झालेले नाही आहे। तर मागण्या मान्य झाल्यानंतर तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे? आमच्या मागण्या जर लवकरात लवकर नाही पूर्ण झाल्या तर आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे की आंदोलन करायचं, आक्रमक आंदोलन करायचं। तुमच्या मागे एक छोटं बाळ घेऊन दिसलेलं एक लेडीज दिसत आहे आणि आपल्या मागण्या, आपला हक्क मागण्यासाठी त्या सकाळपासून इथं एक छोट्या बाळाला घेऊन उभा आहे, त्याच्यावरती काय म्हणता तुम्ही? 9:30 वाजेपासून ते आमच्यासोबत आहे, उन्हातानाच्या त्या बाळाला घेऊन आमच्यासोबत आलेला आहे। त्यांची पण हीच मागणी आहे की आमच्या प्रशिक्षणाचा कालावधी वाढून द्यावा, वेतन वाढून द्यावे। आपलं नाव? नरोडे गौरी नंदकिशोर। मी बघा, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेतून आम्ही सर्व आमच्या काही मागण्या घेऊन इथं शासनाकडे आलो आहे। आम्ही आमच्या प्रमुख मागण्या अशा आहे की आमचा जो कालावधी 6 महिन्याचा तो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा पुरेसा नाही आहे, कारण त्यामध्ये आम्हाला काही शिकता येण्यासारखं नाही 6 महिन्यामध्ये। आणि दुसरी गोष्ट अशी, आमचा पेमेंटचा पण खूप मोठा इश्यू आहे। पेमेंटचा इश्यू असा आहे, आमचा वेळेवर पेमेंट होत नाही। विद्यावेतन तर आम्हाला कमी खूप सारं, कारण की आम्हाला असं आहे 12वीवाल्यांचं पेमेंट आम्हाला काही पदवीधरवाल्यांना देण्यात येत आहे आणि 8,000 म्हणजे पदवीधरला 10,000 पेमेंट आहे, त्याला 8,000 देण्यात येत आहे। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आता आमचा कालावधी लवकरात लवकर संपणार आहे आता मार्चमध्ये, तर मग यानंतर आम्ही काय करायचं? आणि दुसरी गोष्ट अशी आहे की शासनाने आम्हाला आमचा कॉन्ट्रॅक्ट हा 6 महिन्याऐवजी 11 महिन्याचा किमान आम्हाला करून देण्यात यावा। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आमचं जे विद्यावेतन आहे ते वेळेवर व्हावं। आणि तिसरी गोष्ट अशी आहे की आमचं जे पेमेंट आहे 12वीवाल्यांचं 15,000 आम्हाला पाहिजे, डिप्लोमावाल्यांचं 18,000 आम्हाला पाहिजे आणि पदवीधरवाल्यांचं 20,000 आम्हाला पाहिजे। आणि हे जर शासनाने मनावर जर नाही घेतलं तर आज आम्ही कमी संख्येत, आज आम्ही 5-50 जण इथं, पण पुढच्या वेळेस आम्ही लाखोच्या संख्येत या ठिकाणी राहू आणि तीव्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी छेडण्यात येईल, याची शासनाने दखल घ्यावी, नम्रतेची विनंती। आपलं नाव? माझं नाव विनोद सुधाकर नलावडे, बाजार सांगी PSC लाईन। आज तुम्ही छत्रपती संभाजीनगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयाचं आहे, नेमकं कशासाठी आलेलं आहे तुम्ही? आज आम्ही मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत 6 महिन्यासाठी कॉन्ट्रॅक्ट बेस म्हणून आमच्या आरोग्य केंद्रावर प्रशिक्षणार्थी म्हणून लागलेलो आहे, पण आता 3 महिने होऊनही आमची पेमेंट झालेली नाही आणि आणखी 3 महिन्यानंतर आम्हाला कार्यमुक्त करण्यात येईल। पण आमचा प्रश्न असा आहे की आम्ही 6 महिन्यानंतर काय करायचं? आणि सरकारकडे आमचे एवढ्याच मागणं आहे की आपण ते 10,000 रुपये आम्हाला देत आहे, त्याचं पेमेंटही वेळेवर करत नाही आहे। त्या 10,000मध्ये आमचं पूर्ण भागतही नाही आहे। सरकारला पुन्हा एक मागणी आहे आमची की आम्हाला 6 महिन्यापासून आमचा कॉन्ट्रॅक्ट कमीत कमी 11 महिने वाढवावा, हीच आमची सरकारला विनंती आहे। तुमचं 6 महिन्यासाठी प्रशिक्षण होतं, तुमचं प्रशिक्षण हे पूर्ण केव्हा झालं?
आमचं म्हणजे अजून आम्ही 6 महिने प्रशिक्षण केल्यानंतर आमचं प्रशिक्षण पूर्ण होत नाही. त्यासाठीच आम्ही सरकारला विनंती करतोय की आम्हाला 6 महिन्याहून 11 महिने आमचं प्रशिक्षण वाढवण्यात यावं आणि त्यानंतर आमचे मानधनसुद्धा वाढवण्यात यावं. 12वीवाल्यांना त्यांनी 6,000 रुपये दिलेले, त्यांना 15,000 करायचं. डिग्रीवाल्यांना त्यांनी 10,000 रुपये दिले, त्यांना 20,000 करायचं. आणि डिप्लोमावाले जे आहे त्यांना 8,000 रुपये केलेले आहे, त्यांना 18,000 रुपये करायचं. हीच आमची सरकारला विनंती आहे. तुमची भरती प्रक्रिया कधी झालेली आहे? आमची ऑक्टोबर महिन्यामध्ये, ऑक्टोबर 2024ला आणि मार्च 2025ला आमची कालावधी संपते. कलेक्टर साहेबांनी तुम्हाला काय आश्वासन दिलं? आज कलेक्टर साहेबांच्या ऑफिसला आम्ही आलो होतो, पण कलेक्टर साहेब आम्हाला भेटलेले नाही आहे. पुढील भूमिका काय असणार आहे? पुढील भूमिका तीव्र आम्ही मागच्या 2 वेळेसही येऊन गेलेलो, आम्हाला कलेक्टर साहेब भेटलेले नाही आहे. अशाच नवनवीन ताज्या घडामोडी बघण्यासाठी लगेच आमच्या YBN न्यूज या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा आणि हो बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू